खरं तर आयकॉन खेळाडू आहे आणि तोच आलाय पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी. लेग स्प्लिट 3-2-1 लेग स्प्लिट. ओ वेग सिग्नेचर डिक्स पाच पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट. फलंदाज बाद. या षटकार वाईसाहेब कैरे गावचा हा खेळाडू आहे आणि त्याचाच पाठमधून आपण हा षटकार. ओ वन्स अगेन मिड विकेटला दुसऱ्याही बॉलवरती हा ब्लास्ट गणेशच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. स्किंग रेट न मी म्हणेन जो बॅटिंग करतोय त्याच खेळाडूचा झेल इथून सोडलेला आहे. सुरुवातीला 2 षटकार त्याच्या बॅटमधून आणि ह्या चेंडूवरती प्रल्हादचा मी म्हणेन पलटवार होता. हा विकेट आली असती परंतु इथून मात्र झेल सोडलेला आहे. जीवनदान फलंदाज गणेशला मिळालेला आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याला उचलावा लागेल. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक महत्वाचे विकेट जरूर आले परंतु जीवनदान देखील मिळालेला आहे गणेशला. त्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 2 षटकार आपण पाहिले. एक सिंगल तो वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा आहेत हा धाव फटलावरती. चला टीम मीटिंग प्रत्येक षटकावरती करू नका.
वरद 11 नाणवली संघाला आम्ही विनंती करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 14 धावा धावपटल्यावरती आपण पाहतोय प्रल्हाद च्या अगेन्स्ट मी तर म्हणेन 2 षटकार गणेश केले होते, परंतु त्याचा झेल देखील सोडलेला आहे सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली आहे गोलंदाजीसाठी रुपेशला आपण पाहतोय सांघिक कोट्यातलं पहिलं संघाकडून दुसरं षटक. ओ फुल टॉस होता, मिस टायमिंग. त्या ठिकाणी खराब बॉल होता, परंतु फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला. डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात करत पाहायला मिळते. पॉवर प्ले दुसरं षटक आपण पाहतोय आताच्या आतमध्ये. हो क्या बात आहे, चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाज रुपेशनं. सलगचा दुसरा डॉट बॉल. प्रेशर थोडासा आता बॅटिंग करत असताना भाग्यश्री अश्विनी सारंग 11 या संघावरती सध्या पाहायला मिळतोय. अर्थातच ज्या पद्धतीने सुरुवात केली होती फलंदाजानं, हो बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. गणेशच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार. परत नाणेवली टीमला सिंगलला डबल मध्ये रूपांतर पुन्हा एकदा होत असताना आपण पाहतोय. स्ट्राईक जास्त मी तर म्हणेन गणेश ला स्वतः जवळ ठेवत असताना प्रत्येक बॉल वरती खरं तर पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ ह्या षटकातला समाप्त झालेला आहे. 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत रुपेशनं. ओ शॉर्ट पिच बॉल आणि त्याला फेकून दिलंय, मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय. हा दुसरा षटकार या षटकामध्ये रुपेशच्या अगेन्स्ट.
ट्रॅकरचा होता, परंतु पडल्यानंतर अतिरिक्त बॉम्ब्स अतिरिक्त बुसळी चेंडूनं घेतली आहे आणि त्यामुळे थोडं गणेशला खरं तर हा चेंडू मी तर म्हणेन समजलेला नाही आहे. अजून एक बॉल या ठिकाणी थोडासा शरीरापासून लांब होता. बंच दर्शवतात बॅट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. एक्स्ट्राची धाव टीमची टोटल धावसंख्या धावफटलावरती 30 या अंकावरती जाऊन पोहोचती आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वन्स अगेन दुसरा बॅट बॉल याच षटकावरती पाहायला मिळतो. मिलिंद थोडासा दबाव आहे गोलंदाजावरती. ऑप्शन होते विशाल बागमारे स्वतः गोलंदाजीसाठी का गेले नाहीयेत हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल, कारण ज्या पद्धतीचा विशालचा आजचा दिवस जो राहिलेला आहे तो चांगला राहिलेला आहे. इथं काय केलंय क्षेत्ररक्षक प्रल्हाद होते, परंतु अगदीच बाउंड्री लाईनच्या पुढे उभे राहिले होते, त्यामुळे हा चेंडू अडवणं थोडासा कठीण. इथं झेल बनला असता, झेल कदाचित झाला असता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल की प्रल्हाद बाउंड्री लाईनच्या किती आतमध्ये होते आणि इथून त्यांनी प्रयत्न केले होते. जर बाउंड्री लाईनच्या जवळ असते तर कदाचित इथून विकेट मिळाली असती गोलंदाज मिलिंदला. छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या भरपूर मोठ्या ठरत असतात क्रिकेटमध्ये. बॅटची लिडिंग एज अखेरकार खेळ समाप्त झालाय गणेशचा. ही महत्वाची विकेट यासाठी गोलंदाज मिलिंदला मी तर म्हणेन बोलवलं होतं गोलंदाजीसाठी आणि ती महत्वाची विकेट इथून आलेला आहे. जो कुठेतरी खतरा बनत होता फलंदाज मी तर म्हणेन गणेश, तो परतलाय तंबूमध्ये. दुसरा धक्का भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला. महत्वाची विकेट ज्यासाठी जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलाय फलंदाज गणेश आणि ही महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. तिथून वापसी हवी आहे मी तर म्हणेन बरं दिले पण नानवली टीमला, कारण ही महत्वाची कुठेतरी जो डोकाडोकी तरत होता फलंदाज त्या फलंदाजाची विकेट. तर त्या सर्कलमध्ये जयेश पारदे चांगले क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त मिळते सिंगल स्ट्राईक रोटेन केली जाते. आता खरं तर या षटकामध्ये कुठेतरी धाबा रोखल्यात मी तर म्हणेन गोलंदाजाने. एक षटकार जर वगळला तर गोलंदाजी चांगली झाली आहे मिलिंद ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून. मग मी तर म्हणेन त्याच्यासाठी त्याला लावलं गेलं होतं की एखादी विकेट हवी आहे. विशाल बागमारेने खरं तर विकेट टेकिंग गोलंदाज आहे आणि त्याच्याच खांद्यावरती ही जबाबदारी. परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉटमध्ये सी मारेशा पार. राजू सिंगवा त्या ठिकाणी होते, परंतु वनलाय तो दर्शक चेंडू बॉन्ड लाईनचा पलीकडे ठोकलाय षटकार. चाळीस धाबा बॉल द्यायचंय बघा महत्वाच्या आतमध्ये. .44 2 विकेट गमावलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक छोटासा आपण पाहतोय. 3 वर्ष खेळ समाप्त झालेला आहे. बाणेत असताना मी तर म्हणेन भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. सुरुवातीला मी तर म्हणेन अमित बाद झाला, परंतु डाबाला सावरत गणेशनं चांगली बॅटिंग केली आहे आणि त्यामुळं भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम सगळ्या सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 44 धाबा 3 ओव्हरमध्ये बनल्यात आणि या अश्विन रेटनं
जर धावा बनवल्या तर 80+ धावा नक्कीच पुन्हा एकदा मी तर म्हणेन या मैदानावरती पाहायला मिळतील. मागच्याही मॅचमध्ये भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमनं 80 धावा बनवल्या होत्या आणि त्या 80 धावा दर्श 11 सुधागड टीमला मी तर म्हणेन चेसिंगमध्ये एका धावेने तो सामना गमावा लागला होता. परंतु आणि त्याच इंटेक्शननं सध्या बॅटिंग चालू आहे ती भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमची. हो ह्यावेळेस चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता. मी तर म्हणेन 5ची लिडिंग आहे. स्टिकरवरती चेंडू लागला होता नवीन फलंदाज पण पाहिलं होतं युवराजला पण तिसऱ्या क्रमांकावरती आणि इथून मध्ये त्याचं बॅटमधून हाफ स्ट्रोक आपण पाहिला. स्ट्राईक रोटेन केली जाते. सिंगल आले प्रल्हादला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. ओ पंचांचं स्विंगर ऑन ओ यू टी बॅट्समन राहुल ह्या बॉलवरती होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. फलंदाज नितेश. नितेश मागचा मॅचचा हिरो आजचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितेश वायसा भिलवले हा खेळाडू आहे. कट करायचं होतं शरीरापासून थोडासा लांब होता चेंडू तो गली पॉइंट मधून काढायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय प्रल्हाद. मागचं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं प्रल्हादचं परंतु या षटकामध्ये वापसी करत असताना मागच्या षटकामध्ये 14 धावा त्यानं खर्च केल्या होत्या परंतु प्रल्हादकडे ती क्षमता आहे. संगनायक मी तर म्हणेन विशाल बाकमारेने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाला साहजिक गोलंदाजी या षटकामध्ये प्रल्हादची पाहायला मिळते. या 3 मध्ये 4 चेंडूमध्ये त्यानं एकच धाव खर्च केली आतापर्यंत. ओ व्हाट बॉल पडल्यानंतर अतिरिक्त भुसळी बाउन्स पंचांचं स्विंगर आउट ओ यू टी नितीन या चेंडूवरती खातही न खोलता होतोय बाद नितेश आणि हा अजून एक धक्का बसतोय अर्थातच भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला. मध्ये दाखल होतोय. मनोज देखील चांगला खेळाडू एक स्टायलिश खेळाडू आहे. वरने गावातून ब्लेंड करतोय नेहमीच वर्ण संघामध्ये सलामीसाठी त्याला आपण पाहतोय. आक्रमक स्ट्रोकसाठी तो ओळखला देखील जातोय आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती प्रल्हाद हो पडल्यानंतर आतमध्ये वलन दिलाय चेंडूला पंच दर्शवतात लेग स्टंपला मिस करत होता हा चेंडू आणि इथून हा म्हणता प्रल्हादचं या षटक कधी समाप्त झालं कुणालाच ठाऊक नाहीये आणि इथून या षटकामध्ये मी तर म्हणेन फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली प्रल्हादनं आणि हे षटक समाप्त झालेलं आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 45 वरती संघ जाऊन पोहोचतोय. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी या संघ 2 ओव्हरचा खेळ अजूनही
बाकी या मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडीशी चर्चा त्या ठिकाणी होती आहे गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज विशाल बाकमारे मागच्याही मॅच मध्ये थोडासा मी तर म्हणेन थोडंसं दुखापत त्याला वाटते आहे थोडीशी एनर्जी मागच्या मॅच मध्ये कमी पाहायला मिळाली होती विशाल बाकमारे ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता त्यामुळे त्याला कुठेतरी रोखलंय त्याला गोलंदाजीसाठी कुठेतरी रोखलंय कारण विशाल असा फलंदाज आहे असा गोलंदाज आहे नेहमीच ऑलराऊंडर खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या वेळेस गोलंदाजीसाठी त्याला अजूनपर्यंत तरी त्याला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे सिद्धार्थ आलाय मोहपाडा वाडीचा हा गोलंदाज सिद्धार्थ पवार प्रशांत पवारचे छोटे बंधू आहेत आणि तोच आला आता गोलंदाजीसाठी मागच्या मॅच मध्ये प्रशांत सिद्धार्थनं चांगली गोलंदाजी केली होती मी तर म्हणेन पुन्हा एकदा त्याला 5व्या षटकासाठी आमंत्रित केले स्ट्राईक एंडचा गोलंदाज फुलटॉस आणि सिद्धार्थचं स्वागत स्वॅट से करेंगे स्वागत ब्लॅक स्क्रीनच्या डाव्या साईडनं ठोकलाय यावेळेस फलंदाजानं गगन चुमे बिग 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 हिट षटकार त्या ठिकाणी बाईट दर्शवला आहे बाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय षटकारानंतर थोडीशी दिशा या ठिकाणी खराब पाहायला मिळते सिद्धार्थची कारण सुरुवातीला षटकार आलाय प्रेशर गोलंदाजावरती आहे सिद्धार्थ पवारला आपण पाहतोय हो चांगला चेंडू पडल्यानंतर उसळी बाउन्स अतिरिक्त गती पाहायला मिळते आहे आणि या बॉलवरती फलंदाजाला कुठेतरी रोखलंय मी तर म्हणेन युवराज हा खेळाडू 4 चेंडू त्यांना आतापर्यंत स्पेस केलेत 8 धावसंख्येवरती तो खेळतोय त्याला साथ देतोय मनोज जोरेने खातं ओपन केलेलं नाही अजून सुद्धा पडल्यानंतर अतिरिक्त वलन चेंडू न घेतलाय पंच पुन्हा एकदा कवायत करताना वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसरा अवांतर बॉल वाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळतोय थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न सिद्धार्थ पवारचा पाहायला मिळतोय त्या ठिकाणी चेंडूला जास्त वलन बॅटच्या स्लॉट मध्ये अगदी सलामंग या ठिकाणी आमच्या अगदीच खेळाडू कक्षाला सलामी देत ठोकलाय हा युवराजचा अजून एक चांगला फटका षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार ठोकणं कठीण असतं अजिंक्य बवडने सांगितलं होतं की त्यासाठी आपल्या मनगटामध्ये ताकद पाहिजे आणि असे फटके आपण रोहित शर्मा असतील त्यानंतर हार्दिक पांड्या असेल या ताकदवान खेळाडूंच्या बॅटमधून आपण कित्येकदा पाहिल्यानंतर जणू काही तसाच फटका युवराजच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ज्या गतीनं चेंडू आला होता अगदी त्याच्या दुहेरी गतीनं चेंडूला सीमारेषा बाहेर फेकून दिला वापसी करतोय सिद्धार्थ 2 षटकार याही षटकामध्ये आले 14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये त्याने खर्च केला ओ फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल ट्रॉल उशील केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून शतरक्षक बनला दर्शक सीमारेषा पार षटकार राज सदा बरसतोय मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ पवार वरती प्रेशर टाकला जातोय तिसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय कुठेतरी विशाल बाकमारेने जी गेम प्लॅनिंग केली होती त्यावरती पाणी फेरलं जातं की काय जणू काय ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय कारण विशाल बाकमारे ऑप्शन होती त्यांच्याकडं मी तर म्हणेन हरिश्चंद्र असतील ऑप्शन भरपूर होता राजू सिंगवा होते गोलंदाज परंतु सिद्धार्थ पवारकडे गेले होते ते आणि सिद्धार्थ पवारच्या या षटकामध्ये तब्बल 20 धावा
आलेले आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 65 वरती. 65 4 विकेट लॉस. बॅटिंग करत असताना भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम 65 धाबा. 65 एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 ओव्हरमध्ये 65 बनल्यात. या षटकामध्ये किती येतील? गोलंदाज विशाल बाकमारे. खरं तर आपण सुरुवातीलाच उल्लेख करत होतो की विशाल बागमारे कधी येणार, परंतु जी गेम प्लॅनिंग कुठेतरी होती ना ती मला तर चुकीचे वाटते आहे. कारण मागच्या मॅचमध्ये विशाल बागमारेने चांगली गोलंदाजी केली होती. विशालला 5व्या षटकासाठी मी तर म्हणे येणं खूप गरजेचं होतं, कारण सिद्धार्थच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा गेलेल्या आहेत. तिथे जर एखादी विकेट आली असती, विशाल बागमारे जर स्वतः आले असते गोलंदाजीसाठी, तर कदाचित मी तर म्हणेन कुठेतरी धावा रोखल्या गेल्या असत्या. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सिद्धार्थ पवारवरती तो डाव खेळायचा होता, परंतु गेम प्लॅनिंग थोडीशी मी तर म्हणेन चुकीची पाहायला मिळाली आहे. विशाल बागमारे आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉल वरती त्यानं मिळवले महत्वाची विकेट. मनोज सोरे बॅक टू द पवेलियन. महत्वाचं विकेट. विशाल बागमारेची चर्चा आपण सुरुवातीला देखील केली होती आणि या षटकामध्ये देखील होती की विशालकडे ती गुणवत्ता आहे, अनुभव आहे, मग तो एवढा लेट का गोलंदाजीसाठी? हा प्रश्न सगळ्या प्रेक्षक वर्गांना देखील पडला असेल आणि टीम कोच ज्या आहेत त्यांच्यासाठी देखील असेल. हो, यावेळेस शरीराचा वेग उंच केला, स्ट्राईक हवी आहे युवराजला आणि त्यासाठी इथून प्रयत्न केलेत त्यानं. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना आपण पाहतो युवराज या चेंडूवरती सिंगल बनली आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टार्गेट सेट काय असू शकतो या मॅचमध्ये? मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होते S11 स्लोक स्पोर्ट गराडा त्यांच्या विपक्ष परत दिले, पण नाणेवली संघानं तब्बल 73 धाबा चेस केल्या होत्या. त्याच इंटेक्शन बॅटिंग सध्या चालू आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक राजू शिंगबा त्या ठिकाणी चेंडूची उचलफेक होईल त्या अगोदर सिंगलला डबलमध्ये परिवर्तन होत असताना आपण पाहिलं. 2 धाबा याही बॉलवरती येत आहेत. टीमची धावसंख्या 68 68. 3 बॉलचा खेळ अजूनही मॅच मध्ये शिल्लक आहे. युवराज 9 चेंडूमध्ये 22 वरती तो खेळतोय, परंतु विशाल बाकमारेचा हा मारा मी तर म्हणेन गोलंदाजीचा हा थरार पाहायला मिळतोय सध्या तरी. विशाल बाकमारेचा बोलबाला खरं तर राहिलेला आहे प्रत्येक मॅच मध्ये आणि तो कायम टिकून ठेवत असताना विशाल बाकमारे सांगतोय या षटकावरती. आतापर्यंत त्यानं 4 चेंडू फेकले, 3च धाबा त्यानं घरचे केलेला आहेत. पण तो मागचं षटक 20 धाबांचं कोण विसरेल? सिद्धार्थचं. क्या बात है विशाल, क्या बात है. कॅप्टन कूल विनिंग मागच्या मॅच मध्ये केली होती विशाल बाकमारेनं आणि या मॅच मध्ये इनफॅक्ट चालत असताना हे शेवटच्या षटकावरती मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी विशाल बाकमारेची पाहायला मिळते. यॉर्क लाईनचा बॉल सटीक लाईन लेंथ वरती, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न जरूर होईल, परंतु त्यावरती काही मिळणार नाहीये. 2 धाबा शेवटच्या बॉलवरती आणि इथून रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते. टार्गेट सेट आहे या मॅच मध्ये ज्यापर्यंत खरं तर भाग्यश्री अश्विनी सारंग 11 पालीवाडी या टीम ज्या टार्गेटचं मी तर म्हणेन सेट 70 धाबा झालेले आहेत आणि 71 बनवायचे आहेत. परत 11 नाणेवली या टीमला मागच्या मॅच मध्ये 73 चेस केल्या होत्या. वरद 11 नाणेवली टीमला या मॅच मध्ये 71 चेस करायचे आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू.
सुधागड आणि त्यांच्या विरोधात यश लोक 11 स्पोर्ट्स गराडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसरा चेंडू देखील आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट बॉल येत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गणेश ला आपण पाहतोय. कैरे गावचा हा सुपूत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना देखील राहिली आणि आता गोलंदाजी करत असताना देखील स्वतःला सिद्ध करत आघाडीचे 2 बॉल त्याने या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. तिसऱ्या बॉलवरती आक्रमण, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या अगदी जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय, परंतु धाबा मिळतील. एकूणच 2 चेक केले जाईल. या ठिकाणी या सीमारेषेला क्षेत्ररक्षकाचा पाय स्पर्श झालाय की नाही हे या ठिकाणी चेक केले जाईल आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला सेफ आहेत. 2 धाबा जरूर या चेंडूवरती मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, ताकदवर क्षेत्ररक्षण आपण याला पाहायला मिळालं. असं वाटलं होतं चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करेल, परंतु नाही. व क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अगदी शर्तीचे राहिले आणि शेवटच्या मोक्याच्या क्षणाला तो चेंडू अडवला. यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, उजव्या एसटीच्या जास्त बाहेर टाकणारा हा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी आता गणेशची आपण या चेंडूवरती पाहिली. पहिले 3 चेंडू अगदी त्याने लाजबाब टाकले, परंतु तदनंतर आपण पाहतोय व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीनं पहिली एक्स्ट्राची धाव फलकावरती लागली जाईल. एकूणच 3 धाबा फलकावरती. बैठक शॉट केल्याचा होता तो स्वतःच्या तालमीतला हा पटका पंचांनी बोट उंच केलं. महत्वाची विकेट डायरेक्ट हिट केलं, गोटी नेम टिपला आणि फलंदाज प्रल्हाद मिलिंद त्या ठिकाणी धावचीच स्वरूपात होतोय बाद. आपण पाहतोय की धावचीत स्वरूपात विकेट त्या ठिकाणी गमावली. दोस्तीत कुस्ती पाहिली आपण त्या ठिकाणी. कॉलिंग चांगलं नव्हतं आणि त्या कारणास्तव विकेट गमावण्यात आली. धावचीत स्वरूपात फलंदाज मिलिंद त्या ठिकाणी बाद झाला आणि तो नवीन फलंदाज मयूर इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे, शरीरापासून दूर, परंतु अतिरिक्त बाहेर, जास्त बाहेर वळण घेणारा चेंडू पंचांनी दर्शवलं. इट इज अ वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 4 या धावसंख्येवरती. KTC लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा कव्हर करण्यात आली आहे. घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं आता जिथे एकच धाव होती तिथं धावा मिळतात एकूणच 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 6 या धावसंख्येवरती. शांत आणि सावध सुरुवातीपासून आपण पाहिली होती, परंतु तदनंतर महत्वाची विकेट गमावली. मिलिंद बाद झाला आणि आता केवळ 6 धावा धावफलकावरती. चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत परंतु हाताला चटका देत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करत 4 धाबींसाठी चौकार.
त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे दिमागदार देखणं पर्व चौथा आणि या चौथा पर्वामध्ये करूया आपण तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या माझ्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. गणेशचं पहिलं षटक त्या ठिकाणी लाभदायक ठरतं आहे वरात 11 नानिवली टीमसाठी. परंतु इथून पुढे आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाबा वाचवायच्या असतील तर या ठिकाणी भेदकता तुमची दाखवावी लागेल. आगीचे गोले तुम्हाला फेकावे लागतील आणि त्या अगेन्स्ट आपण पाहतोय प्रल्हाद दिशा दिल्या दिमागाचा उपयोग केला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. परंतु केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 11 या धावसंख्येवरती. नितेशला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. या अगोदर देखील आपण पाहिलं की मॅचमध्ये सर्वप्रथम बॅटिंग करत असताना भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी या टीमला आणि खऱ्या अर्थानं पालेवाडी टीमच्या या खेळाडूनं जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली सर्व फलंदाजांकडून. आणि युवराज जो फलंदाज आहे ना त्याने आज खरोखर प्रेक्षकांची मनं जिंकली. जबरदस्त बॅटिंग. त्याचबरोबरीनं फलंदाज गणेश न देखील चांगली बॅटिंग केली. यावेळेस पंचांकडे लाभून अपील केली आहे जरूर. परंतु त्या ठिकाणी बॅटला चेंडू स्पर्श झालाय की नाही तो त्या ठिकाणी पंच अगदी पाहतायत. परंतु लाऊड अपील केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं पंचांनी ती दात फेटाळली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील आव्हाले सर यांच्याकडून खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात ARPLला. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मयूर वाघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्या खेळाडूसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव आपण होत असताना रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार आहे आणि हा दमदार स्ट्रोक 1 टप्प्या अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. देखील चांगली केली आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग देखील चांगली करतोय. म्हणजे ऑलराऊंडर कामगिरी करणारा हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. प्रल्हाद 7 बॉलमध्ये 7 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा स्टायलिश स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. लगातारचा बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. शेरो का हो शेर यारो सांगतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद. डायरेक्ट हिट झाली तर विकेट मिळण्याची शक्यता होती. परंतु पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचलेत. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 21 धावा धाव फलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि जर आपण पाहिलं ना पर षटकामध्ये केवळ 12.00 ची सरासरी गाठायची आहे. 70 धाबा संख्येचा पाठलाग जर या ठिकाणी करायचा असेल तर पर षटकामध्ये 12 धाबा येणं हे अपेक्षित बनलंय. आणि जर या रिकव्हर रेटने जर तुम्ही धावलात तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं असेल. वरद 11 नानिवली टीमसाठी. चला दोन्ही लुजर टीम टॉस करण्यासाठी या. दर्श 11 सुधागड आणि यश श्लोक स्पोर्ट्स गराडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की तातडीनं आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. खरं तर आपण इनिंग ब्रेक्समध्येच टॉस करणार आहोत. परंतु थोडासा उशीर झाला आणि तदनंतर आम्ही या ठिकाणी तुम्हाला सूचना देतोय की आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दर्श 11 सुधागड आणि त्यांच्या विरोधात यश श्लोक स्पोर्ट्स गराडा दोन्हीही टीमचे कॅप्टन तातडीने आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
उन्हाचा प्रभाव जास्त आहे. कोणत्या खेळाडूला पाणी पाहिजे असेल तर आवर्जून तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. डिहायड्रेशनचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की पाण्याची मागणी ज्या वेळी तुम्हाला पाणी हवं असेल त्यावेळी तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. सातत्यपूर्वक आपण हेच चित्र पाहतो. सध्याच्या घडीला डेच्या स्पर्धा अगदी बंद झाल्यात. नाईटच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय बालराम कातकरी कुंडेवाहाल यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या आदिवासी रायगड प्रीमियर लीगला येत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्या सर्व गोडगुणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ARPLचा हा गवगवा चारही बाजूनं या स्पर्धेचा डंका वाजत असताना रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील अगदी जे गावं कधी कधी कोणाला माहिती देखील नसतील ना त्या गावातील देखील खेळाडू या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना सातत्यपूर्वक आपण पाहत आलोय. पर्व जरी चौथं असलं तरी खऱ्या अर्थानं हे पर्व सर्वांसाठी गर्वाचं आहे आणि त्यासाठी आपण हे वारंवार उल्लेख करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज गणेश. फटका पसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही. प्रयत्न चांगले होते. थोडासा मित्र म्हणजे अवघड झेल होता, त्याला सोपं करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केला होता. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 23 आणि 49 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 23 चेंडू आणि 49 धावसंख्येचं पाठलाग इथून देखील पुढे करायचं आहे. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज मयूरला आपण त्या ठिकाणी पाहतोय. परफेक्ट यॉकर अगदी बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची पिकी केली होती गणेश एक चांगला खेळाडू आहे. सिद्धू 11 कैरे टीमकडून खेळत असताना आम्ही कित्येकदा या खेळाडूला पाहिलंय आणि जबरदस्त बॅटिंग या खेळाडूनं त्या संघातून देखील खेळत असताना दाखवली आहे. प्रेक्षकांपर्यंत अगदी जाणकर हा खेळाडू आपण सातत्यपूर्वक पाहिलाय आणि स्वतःला आता सिद्ध करत चांगली गोलंदाजी तो करतोय. यावेळेस लिडिंग एज यष्टीरक्षकांना टिपलं झेल आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी प्रल्हादचा संपतोय खेळ. बिग विकेट डाऊन. ते विशाल सांगतोय आता मला मैदानाच्या आतमध्ये जाऊ दे. धावा करायच्या होत्या खऱ्या अर्थानं. 49 धावसंख्येचा पाठलाग अजून इथून पुढे करायचंय. 71 धावसंख्येचं जे टार्गेट सेट केलंय ना ते रक्षात्मक टार्गेट ठरेल का? प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. गणेशकडून पुन्हा एकदा चांगला चेंडूची पैकी अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. स्टंप आणि अगदी व्हाईट लाईनच्या मधोमध या चेंडूची पिकी केली गोलंदाज गणेशनं आणि हा चेंडू या ठिकाणी तो डॉट बॉल टाकतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि खऱ्या अर्थानं 4 चेंडूमध्ये केवळ 2च धावा म्हणजे महत्त्वपूर्ण षटक या इनिंग मधील आपण पाहतो हे षटक राहिलंय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. एक धाव कंप्लीट धोक्याची होती परंतु कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 24 या धावसंख्येवरती. 71चा करायचं होतं पाठलाग. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 2 विकेट गमावल्यात वरद 11 नाणेवली टीमनं. हा दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाई झेल महत्वाची विकेट. फलंदाज मयूर या चेंडूवरती होईल झेल बाद.
थँक्यू डीजे. सीमारक्षक खऱ्या अर्थानं सीमारेषा पार केली आणि सीमारक्षक होते ते खऱ्या अर्थानं बनले प्रेक्षक. आणि हा दर्जेदार षटकार येतोय फलंदाज विशालच्या बॅटमधून. विशालची ही विशाल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. यावेळेस चांगला चेंडू गुडलेंदवरती पडला आणि तदनंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. चला ऑनलाईन आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. पंच चाचपणी आत्ताच होईल का पहिल्या बॉल पासूनच का यानंतर? ओके थँक्यू. चेक केलं जाईल. प्रकाशजी पवार सर या ठिकाणी आमच्या समोर या ठिकाणी जॉईन झालेत. या स्पर्धेचे आपण पाहतो आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे खऱ्या अर्थानं उपाध्यक्ष आहेत. परंतु हा चेंडू चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. विशालच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार क्लासिक आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 34 या धावसंख्येवरती. या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. आणि पुन्हा एकदा चुकी, ना दिवाळी ना दसरा आणि अगदी या बोनसच्या स्वरूपात मिळताय. चौकार अगदी बॅटला स्पर्श करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चला या ठिकाणी तिसरे पंच देखील आहेत, चेक करतायत. जर असं आढळलं ना की शोल्डर मधून चेंडू पॅच करतोय तर त्याच क्षणाला प्रकाशजी पवार सर इथून नो चेंडू घोषित करतील. धावफलक जाऊन पोहोचल ते 38 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा डोपे टेकले आणि तदनंतर प्ले केलं चेंडूला. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही गरज आहे. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 13 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 27 धावसंख्येची गरज. विशाल मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसलाय. चांगली बॅटिंग त्याची आपण या मॅच मध्ये पाहतोय. बॉल बॉल द्या बॉल. चला मॅच बॉल आलाय का बघा पंच. या ठिकाणी आपण पाहतोय 13 चेंडू आता शेवटचे निर्णायकारक शिल्लक आहेत. 27 धावसंख्येची गरज. 44 धाव पलकावरती. महादेव पिरकड आहेत ना ते हुशार आहेत. त्यांना माहिती की कोणत्या खेळाडूला आयकॉन ठेवायचं, कोणत्या खेळाडूला कॅप्टन बनवायचं आणि कोणत्या खेळाडूंची निवड आपण करायची. विशालला त्यांना खऱ्या अर्थानं आपलं कॅप्टन ठेवलंय आणि त्या कारणासाठी त्याची विशाल कामगिरी. त्या कित्येक वर्ष आदिराज्य गाजवत आला विशाल आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. कित्येक सामने त्यानं आपल्या बिलवल्या टीमला जिंकून दिलेत. परंतु सध्याच्या घडीला देखील वरात 11 नाणिवली टीमसाठी देखील प्रयत्नांची परिकष्टा त्यानं केली आहे. गतवर्षी हाच संघ वरद 11 नाणिवली संघ चॅम्पियन झाला होता याच आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये. आपण पाहतोय की याच सीझनमध्ये देखील पहिला दिवस असा या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः बरसलाय. विशाल ऑन स्ट्राईकवरती आहे. विशाल ऑन फायर. 44 धाव पलकावरती. 12 बॉलमध्ये आता 27 13 बॉलमध्ये आता 26 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 26चं समीकरण आता येऊन ठेपलंय. पर षटकामध्ये आपण सांगितलं होतं की 12 धावा जमवणं पुरेसं असेल. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. शेवटचे आता 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ते 26 या धावसंख्येची. 12 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. मनोज जोरे सांगतात की याच चेंडूची पिकी करायला हवी होती आणि जर ती अचूकता साधली असती ना गोलंदाजानं तर ज्या धावा या षटकामध्ये खर्ची केल्या गोलंदाजानं त्या धावा खर्ची झाल्या नसत्या. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला कुठेही स्थान नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट नाही. 12 बॉलमध्ये आता 26 करायचे आहेत. ऑन स्ट्राईकवरती असेल फलंदाज रुपेश आता ऑन स्ट्राईकवरती असेल. परंतु विशाल जितका काल स्ट्राईकवरती राहील स्वतःकडे स्ट्राईक घेऊन केलेल
तितक्या धाबा येत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. 12 मध्ये 26चा पाठलाग करणं तितकंसं अवघड नाहीये, परंतु जर गोलंदाजी चांगली झाली, अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली, तर या मैदानाचा विचार करता या धाबसंख्येला अगदी लगाम देखील ते टाकू शकतील, या धाबा देखील ते डिफेन्स करू शकतील. आणि धाबा डिफेन्स करण्यासाठी पर षटकामध्ये एकात 2 चेंडू निर्धाव, एकात 2 विकेट जर आल्या तर मॅचमध्ये मजा येईल. परंतु जर त्याच विकेट प्राप्त न करता आक्रमण झालं, फलंदाज रुपेश आणि त्याच्यासोबतीला खेळणारा विशाल या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, तर या धाबसंख्येचं पाठलाग करणं अगदी सोपं असेल. 12 मध्ये केवळ 4 षटकार मारायचे आहेत आणि तदनंतर एक दुहेरी धाव. आज सामना विजय आणि विजयाची अटके पार झेंडा रोवेल खऱ्या अर्थानं वरद 11 नाणेवली संघ. दर्श 11 सुधागड टीमने टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज युवराज आपण पाहतोय या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. 12 मध्ये 26 त्याला वाचवायचे आहेत, परंतु हे षटक फार महत्त्वपूर्ण असेल. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. गोळीच्या वेगानं आज चेंडूवरती आक्रमण केलं होतं, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळती आहे सिंगलच्या मदतीनं. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि या सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. 11 बॉलमध्ये आता 25 धावसंख्येची गरज आहे. अकरा बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. या एंडनं आम्ही कित्येकदा या मैदानावरती समालोचन केलं. आत्तापर्यंत जेवढ्या मॅच झाल्या ना तेवढ्या मॅचमध्ये आम्हीच समालोचन केलं. या एंडनं आपण पाहिलं 25 धाबा झाल्यात, 30 धावसंख्येचा पाठलाग झालाय. त्या अगोदर आपण पाहिलं 20 धावसंख्येचा पाठलाग झालाय. 3 मध्ये 18 धावसंख्येचा पाठलाग झालाय. आता 11 मध्ये 25ची गरज असताना फलंदाज विशालने या षटकार ठोकलाय. 10 मध्ये आता 19 धावसंख्येची गरज आहे. समीकरण बदलेल. 10 बॉलमध्ये आता 19 धावसंख्येची गरज आहे. युवराज जशी बॅटिंग करत होता आता त्याचा तोडीस तोड उत्तरास प्रत्युत्तर देत असताना टोशा टोसा टिट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु नशीब बलवत्तर आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. मध्ये पराभूत केलं होतं खऱ्या अर्थानं यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या टीमला, आणि तिथून त्याचे विजयाचे द्वार अगदी त्यांनी खुले केले. या मॅचमध्ये आता शेवटचे 9 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनावं लागेल दर्शक. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार.
संख्येची गरज आहे. 12 बॉलमध्ये 39 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळतोय विशाल आपल्या वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार आणि हा विजयी षटकार स्वतःला सिद्ध करत खऱ्या अर्थाने ठोकलेला षटकार. वैयक्तिक 13 बॉलमध्ये 45 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग. वेल प्लेड विशाल, गुड बॅटिंग, गुड परफॉर्मन्स आणि संघाला विजय देखील. कॅप्टन कुल MS धोनी स्टाईलनं या मॅचला फिनिश केलं ते विशालनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील जाईल विशालला. बॅटिंग करत असताना 13 मध्ये 45 धाबा त्यांनी जमवल्या आणि 1 षटकामध्ये धाबा खर्ची केल्या विशालनं. एकूणच 5 आणि 1 महत्त्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केली. तो विशाल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आम्ही या अगोदरच उल्लेख केला की महादेव पिरकट हुशार आहेत. त्यांना माहिती की कोणते खेळाडू संघामध्ये घ्यायचे, कोणाला कॅप्टन करायचं. ते हुशार यासाठी आहेत कारण की त्यांनी लगातार ग्रामपंचायतीवरती 3 वेळा हॅट्रिक मारली आणि 3 वेळा सदस्य होणं तितकंसं सोपं नाही आहे आणि त्या कारणासाठी त्यांनी संघाची बांधणी देखील त्याच दिमागाने केली. विशालला त्यांनी कॅप्टन ठेवला आणि तदनंतर आपण पाहतोय तो विशालच एकतर्फी झुंज देत असताना या मॅचमध्ये 13 बॉलमध्ये 45 धावसंख्येची स्फोटक आणि मॅरेथॉन आणि विध्वंसक खेळी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहिली. अगदी गोलंदाजांना अस्वस्थ करणारी त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली आणि एका षटकामध्ये खऱ्या अर्थानं केवळ 5 धावा आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली. तो ठरतो विशाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल विशालला. चला विशाल आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यावं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे दिमागदार देखणं पर्व. या पर्वाचे आपण पाहतो पर्व 4थं आणि